2023 आणि आमच्या संपूर्ण ग्रुपच्या वतीनं हा शुभ सन्मान केला जात आहे। केडी म्हात्रे साहेब पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, धन्यवाद केडी म्हात्रे साहेब। आरपी पाटील साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत। वरिष्ठ आरपी पाटील साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल आणि लगेच मात्र आपण कमेंट बॉक्सच्या दिशेने वळूया। ऐकूया पुन्हा एकदा पुढील समालोचन लहू फडके यांच्या माध्यमातून। थँक्यू सो मच रिवल सर। पहिला चेंडू मुकेश नाईकचा, सागरनं मात्र डीप लॉंग ऑफला चेंडू टोलला गेला। सिंगलला इथे मात्र सुरुवात केली श्री गणेशा केलं स्वतःचा आणि संघाचा। खरं तर इथून संघ जो जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल। काय चेंडू उडवलाय अगदी गॅप सिलेक्शन मध्ये, चेंडू थांबलाय। खरं तर इथे असं वाटलं होतं की अंतिम क्षणापर्यंत थांबणार नाहीये, परंतु इथे नशीब बलवत तर मी म्हणेल कोहली टीमचं। आणि धावा पाहायला मिळतील इथे दोन। बॅटिंगला आपण पाहिलं तर कैलास पाटील आणि सागर उलवेकर। कैलासचा आपण विचार केला तर मागच्या मॅच मध्ये दमदार परफॉर्मन्स कैलासचा राहिला, प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला त्यानं। आणि कोहली टीम सुद्धा कमी नाही बॅटिंगसाठी, त्यानं पहिल्या फेरीमध्ये सर्वाधिक धाव संख्या म्हणजे 58 धावा उभारल्या गेल्या होत्या। तो कोहली संघ इथे मात्र प्रथमतः गोलंदाजीला आलाय। मुकेश नाईक खरं तर इथे गोलंदाजीला सज्ज झालाय। 3 धावा आतापर्यंत दिल्यात, परंतु सामना 3 षटकांचा। यावेळेस खोलवर टप्प्यात चेंडू, परंतु अवेपर्यंत बॉडी लाईन मिळेल सिंगल। फलंदाज आपण पाहिलं तर इथे होते कैलास पाटील आणि आता मात्र स्ट्राईकला येणार सागर उलवेकर। कॅप्टन टू कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील। फटका चांगला होता, परंतु अलांग द कार्पेट डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र दूरवरचा प्रवास क्षेत्ररक्षकाला गाठायला लागेल। धावा मिळतील 2। कोहली संघ समोर म्हटलं तर तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवावे लागतील, परंतु मोरबे संघाकडे सुद्धा गोलंदाजीचा भरणा आहे, म्हणजे किमान 30 ते 35 धावा जरी बनल्या ना तरी मॅच रफ अँड टफ होईल, तिल मात्र शंका नाही। कारण का उत्तरार्धामध्ये बॅटिंग आणि बॉलिंगचं खरं तर आपल्याला कौशल्य पाहायला मिळेल। फटका चांगला आहे अगदी विसेप सरळ ब्लॅक स्क्रीनच्या समोर, चेंडू मात्र जाईल सीमा पार, चौकार। अंतिम चेंडूवरती आला चौकार। अनिकेत होते सरळ डीप लॉंग ऑफला आणि त्याच्यानंतर खरं तर चेंडू अडवायचा होता। चला फिल्डिंग आपण सजवून घ्या कोहली टीम। या दरम्यान आदरणीय सन्माननीय विजयजी पाटील पारगाव यांचे इथे शुभागमन झालेलं आहे। आदरणीय विजयजी पाटील आपलं सहर्ष स्वागत। आणि पहा या व्यासपीठावर विजयजी पाटील यांचं आगमन झालं आणि आपल्या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य म्हणून 2000 रुपयाची मदत। एकदा जोरदार टाळ्या विजयजी पाटील यांच्यासाठी। त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय माजी नगरसेवक केडी म्हात्रे साहेब आणि त्याचबरोबर पाटील साहेब आरपी पाटील साहेब यांच्याकडनं देखील आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी लाभले, त्यांचं मनापासून आभार। थँक्यू सो मच। इथे मात्र स्वागत केलं युवराजचं, परंतु चेंडू आवाक्याच्या बाहेर नाही, तर इथे अप्रतिम झेल टिपला गेला मुकेशच्या माध्यमातून। पहिला दे धक्का यावेळेस मोरबे टीमला। फलंदाज कैलास पाटील बॅक टू द पवेलियन। उंच सिक्सर मारा। थँक्यू सो मच। काय कमालीचं सुरुवात आपल्या षटकाची करत असताना गोलंदाज युवराज आपल्याला पाहायला मिळेल। पहिल्या चेंडूवरती विकेट, सलामीर जोडी इथं खरं तर फोडण्यामध्ये यश आलाय। फलंदाज आपण पाहिलं तर कैलास पाटीलला मात्र तंबूचा रस्ता। नवीन फलंदाज
मंगेश शिवलेकर इनॅट क्रमांक 3 विस्फोटक फलंदाज आणि संयमी सुद्धा तेवढ्याच रीत्या, परंतु इथे सामना 3 षटकांचा गोलंदाजीला युवराज सज्ज झालाय. यावेळेस बॅकफुट पंच करायचा होता आणि नेमका तिथे मात्र चेंडू डॉट आलाय. काय भन्नाट वेग युवराजच्या या चेंडूवरती पाहायला मिळाला, कारण का आत्मविश्वास उंचावलेला हा गोलंदाज पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळवला, त्यानंतर आलेला चेंडू आला डॉट अवेपर्यंत बॉडी लाईन आणि तिथे मात्र बॅकफुट पंच करायचं होतं. ताळमेळ जुळलं नाहीये चेंडू आणि बॅटचं, चेंडू आलाय डॉट. परत एकदा सज्ज गोलंदाज युवराज. आडव्या बॅटनं ब्लाइंड स्ट्रोक खेळायचं होतं, बॅटच्या रडारमध्ये चेंडू आले. स्वतः यष्टी रक्षक विशाल भोईर चेंडू पर्यंत पोहोचतो. इथे मात्र काय घडलं जाईल, दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकला, अपघात होण्या निश्चित, बळी कोणाचा दिला जाईल हे मात्र पाहावं लागेल. वेट अँड वॉच आणि फलंदाज इथे बाद, नो डाऊट. थंडीचा महिना आणि कारभारी होऊ द्या दमाद, हे गाणं इथे मात्र डीजेच्या माध्यमातून चांगलं संगीत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल आयुष. आडव्या बॅटनं मिड विकेटला गॅप सिलेक्शन होईल का, तिथे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. वन बाउंड चेंडूच्या आडवणे अजून एक विकेटचं पतन होईल का, परंतु रनिंग बिग विकेट चांगली, थ्रो थोडासा दुरी, म्हणजे इथे आपण पाहिलं तर थोडंसं उशिराने आला. 2 धावा कंप्लीट, सागरला मिळतील 2 धावा आणि 2च्या मदतीनं धावा धावपलकडे होताना पाहायला मिळतील 2 गडी बाद 13. पुढचा चेंडू गोलंदाज युवराज याचा या षटकातील 5वा चेंडू इथे मात्र सज्ज झाला. ऑन स्ट्राईकला सागर, स्वतः संघनायक, लीडर ऑफ द फ्रंट. हा फटका चांगला सजवला, गॅप सिलेक्शन नीती मुकेश तिथं आहे, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. वन बाउंड चेंडूची अडवणी आणि अंतिम क्षणामध्ये इथे मात्र 2 धावा कंप्लीट. चौकार षटकार जरी नाही आला तरी सिंगल डबलला इथे मात्र प्राधान्य, कारण का मोरबे टीम सकाळच्या 17 या मैदानावरती खेळते, त्यांना माहिती आहे की या मैदानावरती चौकार षटकार जास्त बरसत नाहीये, तिथे सिंगल डबलला जास्त प्राधान्य हवा आणि त्या अनुषंगाने इथे मात्र धावा जमवण्याचं काम. अंतिम चेंडू इथे एज लागले, मिस्टामिक स्ट्रोक होता, अगदी पॉइंटच्या रिझनला चेंडू ट्रॅव्हल मिळेल, सिंगल षटकातील होता. अंतिम चेंडू 2 षटकांचा खेळ समाप्त, 2 गडी बाद, धावा धावपलकडे लागल्या गेल्या 16. चला ड्रिंक्स ब्रेक्स. नक्कीच याच दरम्यान आपण पुन्हा एकदा स्वागत कक्षाकडे बोलतोय, जिथे मात्र शुभ सन्मान केला जाईल आदरणीय विजयजी पाटील पारगाव यांचं येथे शुभ सन्मान केलं जाईल. धन्यवाद विजयजी पाटील साहेब, पुन्हा एकदा आमच्या या जय ज्ञानोबा ट्रॉफीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज खरं तर सातत्यानं पाहिलं तर प्रत्येक सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा आपण एकदा हार्दिक स्वागत करतोय. आणि नामदेवजी भोईर, आपल्यालाही विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. नामदेव भोईर या थेट स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मग पारगाव गावातील कोणी ज्येष्ठ, वरिष्ठ किंवा प्रतिष्ठित नागरिक असतील, या सर्वांना विनंती आहे की आमच्या आयोजक कमिटीकडनं की आपण व्यासपीठावर यावं. विशाल भोईर आलाय, अंतिम षटक, स्लो करतो षटक. बॅटच्या टोल एंडला चेंडू चालला, अगदी शॉर्ट फाईन लेग रिजनला मिळेल, सिंगल. सागर होते ऑन स्ट्राईकला. अंतिम षटक, अंतिम षटकामध्ये प्रहार करण्याची शक्यता दाट वर्तवली जाईल, परंतु गोलंदाज तेवढा चाणक्य, कमी कालावधीमध्ये या कोहली टीम मध्ये प्रदार्पण करणारा हा विशाल भोईर चांगले कार्य करत असताना बॅटिंग आणि बॉलिंगच्या माध्यमात आपली जागा कायमस्वरूपी या खेळाडूने टिकून ठेवल्या. तो विशाल भोईर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीला सज्ज झाला. पहिल्या मॅच मध्ये दमदार परफॉर्मन्स, बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावरती विजयाचा शिल्पकार, विजयाचा हिरो ठरणारा दिलशान स्कूप स्टाईलला इथे क्षेत्ररक्षक आहे. काय घडणार या चेंडूवरती, इथे मी म्हणेल गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण का ऑन दी स्टंप जर का जोराने चेंडू फेकला असता तर कदाचित दुसरी धाव सुद्धा
पूर्ण झाली असती, परंतु विशालचं कौतुक करावं लागेल. हीच तर खरी कौशल्यपणा असणं गरजेचं आहे. कारण का कमी वेळेमध्ये तुम्हाला अचूक निर्णय घेणं हे फार क्रिकेटमध्ये गरजेचं असतं. कमी वेळेमध्ये अचूक फटका निवडायची, कमी वेळेमध्ये अचूक चांगला चेंडू फेकायची ही कला असणं फार गरजेचं असतं. आणि विशाल भोईर इथे मात्र ते चांगले कार्य करत असताना आडव्या बॅटनं, परंतु बॅटच्या रडामध्ये चेंडू नाही. अलॉंग द कार्पेट चाललाय डीप लॉंग ऑनला. तिथे मात्र दुसरी धावचा प्रयत्न, डायरेक्ट ऑन द स्टंप फेकायचं होतं चेंडूला, जमलं नाहीये. धावा मिळतील 2. परत एकदा या मॅच मध्ये सागरनं मात्र आपला स्टॅमिना प्रस्थापित करत असताना चांगली रनिंग बिट विकेटच्या माध्यमातून धावा एकवटताना पाहायला मिळते. 20 धावा जमल्या गेल्यात. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 गडी बाद 20. सामना 3 षटकांचा कोहली टीमच्या समोर खेळत असताना किमान 30 तरी धावा हव्यात. मिस टायमिंग स्ट्रोक, झेल उडालाय परंतु झेल परत पोहोचू शकत नाहीये फिल्डर. अगदी डीप काऊ कॉर्नरला, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. आत्ता मात्र 2 वरती थांबावं लागेल. भरपूर दमछाक दोन्ही फलंदाजांची आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळतंय. अक्षरशः इथे मात्र पानिपतची लढाई जणू काय चालू आहे की काय, अशाच पद्धतीने इथे मात्र ही दमछाक पाहायला मिळते या 2 खेळाडूंच्या माध्यमातून. 22 धावा धावफलकावरती, 2 गडी बाद. अजून विचार केला तर अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे थोडासा स्टॅमिना या मैदानावरती मी सकाळीच उल्लेख केला की प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक खेळाडूचा म्हणजेच फलंदाजांचा इथे स्टॅमिना चेक केला जाईल की आपल्यामध्ये या खेळामध्ये स्टॅमिना किती बॅलन्स आहे ते चेकआउट करण्यासाठी हे मैदान आपल्याला पाहायला मिळते. इथे प्रहार चांगला आहे परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. तिथे मात्र चेंडूची अडवणी, सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, फेकी मात्र चांगली जरूर असली परंतु तिच्यामध्ये वेग थोडा कमी होता. जर जलद गतीनं फेकी असती तर नॉन स्ट्राइक एंडला कदाचित फलंदाज बाद झाला असता, तसं घडलं नाही. परत एकदा 2 धावा आणि या इनिंग मध्ये 7 वेळा या 2 धावा कंप्लीट करताना पाहायला मिळतात. आणि सागरचं कौतुक करावं लागेल. 7ही वेळा सागर या मैदानामध्ये डबल धावा पूर्ण करण्यासाठी, म्हणजे स्टॅमिना इथे फुल आहे ऍज अ कॅप्टन. इथे चांगला प्रहार करायचा होता परंतु धावा घेत घेत इथे खरं तर दमलाय हा फलंदाज आणि अंतिम चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नाही. इनिंग इथे मात्र समाप्त होते. लक्ष असेल कोहली टीमला खरं तर 18 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजे 25. उत्तरार्धामध्ये धावा कशा रीतीने बनल्या जातील की थांबल्या जातील खरं तर याचं धावतो वर्णन आपण ऐकूया व्हॉइस ऑफ ओळे निश्चित रिवॉल्जी मात्रे सरांच्या वाणीतनं. तत्वर संधी असेल डीजे मास्टर. आपण व्यासपीठावर पाहतो ज्यांचं आत्ताच आगमन झालंय ते नामदेवजी भोईर यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करतोय जे ननोबा ट्रॉफी टीमच्या आयोजक कमिटीला की आपण नामदेव भोईर यांचं इथे शुभ सन्मान करावं. पारगाव गावातील ज्येष्ठ आणि वरिष्ठ नागरिक ज्यांचं इथे शुभ सन्मान केलं जात आहे, आमचे आयोजक भूषण यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जात आहे. नामदेवजी भोईर धन्यवाद, आपण या स्पर्धेमध्ये आलात. पुन्हा एकदा तुमचं पुनश्च मनापासून हार्दिक आभार. त्याचबरोबर सर्व पारगाव गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित आणि जे ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत सर्वांचं हार्दिक स्वागत करून मी जातोय मैदानाच्या दिशेनं, जिथे मात्र सामना सुरू आहे. स्वर्गीय नितीन स्मृती कोहली आणि त्यांच्या विरोधात मात्र
लवजी शक्ती यंगस्टार मोरबे, लवजी शक्ती सेना मोरबे टीम देडे साहेब अजूनही या मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांचा संघ मोरबे टीम आता मात्र 25 धावांचं लक्ष ठेवून समोर कोहली टीमच्या समोर असताना कशा पद्धतीनं गोलंदाजी करेल. सलामीची जोडी मैदानावर नितीन नाईक 11 कोहली संघ खरं तर नितीन नाईक यांची आठवण सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हा सर्वांना येईल असा हा संघ इथे मैदानावर उतरला आहे. आता तर त्याचाच बंधू मुकेश नाईक आणि सोबतीला जोडीला विशाल. आज ज्याच्या संघाच्या नावावर आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक धावा 58 4 षटकांमध्ये लागल्या तो संघ आता बॅटिंगसाठी उतरलाय. पूर्वार्धाच्या कालामध्ये आपण पाहिलं का बॅटिंग करत असताना मोरबे टीमला मोरबे संघ राजेशजी फडके यांच्या गावचा संघ, पिंटू म्हात्रे आमचे समालोचक मित्र, मग आशिष असतील, कुणाल असेल, मोरबे टीम म्हटलं तर आदेश पांडव असेल, कुणाल इथे मात्र गोलंदाजीसाठी येतोय. सलामीचं षटक घेऊन कैलास पाटील, कैलास टू विशाल. 25 धावा म्हटलं तर 18 चेंडू आणि 25 धावांचं लक्ष. इथे मॅच इज ऑन, गेम इज स्टार्ट. पहिलाच बॉल आउट ऑफ फील्ड. फ्रेशर क्रिएट करण्याचा इथे मात्र प्रयत्न सुरू असताना अंपायर्स कोणताही निर्णय देत नाही. इशू कोहली काय झोंबला त्याला खैस का काहीतरी येरा उतारा करा. डेफिनेटली आपण पाहिलं लाऊड अपील करण्यात आलंय, परंतु खेळाडू मात्र नॉन स्ट्राईकच्या अंपायरकडे अपील करत आहेत. स्ट्राईक अंपायर आहे इकडे उभा इशू कोहली, तिकडे अपील न करता इकडे आपण पाहिलं तर सॅनी पलकर यांच्याकडे अपील केलं आहे. हे माहीत असणं देखील टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा पॅडवर आदळत आहे, दिशा सांगतायत ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर आहे चेंडू. तिथे लेगबाईच्या स्वरूपात मिळते एक सिंगल. एकेरी धावेनं संघाची धावसंख्येला सुरुवात पाहायला मिळते ती लेगबाईच्या स्वरूपात एक धाव. खूप चांगली गोलंदाजी आज मात्र कैलास पाटीलनं बॅटिंग असो की गोलंदाजी या दुहेरी भूमिकेमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. अगदी आपल्या समर्थकांचं मन जिंकलंय मी म्हणेन. थर्ड बॉल इथे मुकेश नाईकसाठी अगदी झपकन आतमध्ये इनस्विंग झाला आहे. ही ओळख आहे कैलास पाटीलची. कैलासनं अनेक वर्ष क्रिकेट केलाय मग मोरबे टीममधून आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या संघासाठी खूप चांगलं योगदान देताना कैलास पाटील. चौथा चेंडू घेऊन येईल. धावफलकावर धाव फक्त एक लागली आहे. फुलटॉस बॉल मिस टायमिंग झालंय. मुकेश नाईकचा फटका फसला आणि मुकेश नाईक मोठा हादरा मिळतोय कोहली टीमला. फलंदाज बाद. अग्री हा नेहमी जिगरी पाहायला मिळतो. अग्री कोहली कराडी समाज आपला एवढा चांगला आहे की ज्या पद्धतीनं बघितलं तर सांगायचं झालं अग्री बांधव जीवाला जीव देखील द्यायला तयार असतो. खूप चांगलं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. डेफिनेटली नक्कीच सोमनाथ पाटील आमच्यासोबत आहेत की अग्री माणूस फार प्रेमळ आहे. असं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. परंतु इथे मी कौतुक करेन गोलंदाज कैलास पाटीलचं. फक्त एक सिंगल दिली आणि एक गडी बाद केला. आता नवीन बॅट्समन येतोय युवराज पाटील, एक हार्ड हिटर बॅट्समन, कोहली टीमचा एक मातब्बर खेळाडू. मात्र त्याच्या समोर आता पूर्णपणे जबाबदारी असेल. कैलास पाटीलचा नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू खूप चांगला फटका खेळाय हवेमध्ये. झेल काली मंगेशने टिपलाय झेल. समाप्त झाला युवराज पाटीलचा हा खेळ.
थंडीचा महिना सुरू झालाय. डीजे मास्टर सांगतोय की आता थंडी लागायला सुरुवात झाली, परंतु या थंडीच्या वातावरणामध्ये तुम्हा आम्हा सर्वांना घाम फोडणारा मॅच पाहायला मिळतोय. एका बाजूला कोहली तर दुसऱ्या बाजूला मोरबेट टीम. इथे लवजी शक्ती संघटनेचे खरं तर डेडे साहेब खुश आहेत, कारण त्यांना माहीत आहे आता आपला संघ पहिल्या ओव्हरमध्ये आता पूर्णपणे फ्रंट फूटला येत आहे. युवराज गेला, त्यानंतर नितीन त्यातच मुकेश नाईक सारखा एक मातब्बर खेळाडू बाद झाला. आता संघ थोडा अडचणीत आलाय कोहली संघ, परंतु काही बिघडलं नाही. 25 धावांचं लक्ष आहे 18 चेंडूमध्ये. अशा परिस्थितीमध्ये अजूनही काही बिघडलं नाही आहे. मी एवढंच सांगेन की स्वप्न मोठे आहेत, म्हणून रस्ता अर्धावर सोडू नका. मनात आलेले ध्येय कधीच मोडू नका. प्रत्येक क्षणी येथील कठीण प्रसंग, पण स्वप्न पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. दोन्ही टीम सज्ज झाल्यात. एका बाजूला आपण पाहतोय कोहली तर दुसऱ्या बाजूला मोरबे. चेंडू आणि धावांचं अंतर जर बघितलं तर पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. मापेसावे एक चेंडू बाकी आहे आणि धावफलकावर धाव फक्त एक. कैलास पंचांना पार करून चेंडू फेकतोय. हा चेंडू चांगला फटका. ही वेळ आहे, कधीही बदलेल आणि अशा परिस्थितीमध्ये डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ठोकतोय. चिंताच्या बाट मधून आलेला हा चौकार. चला 5:15 वाजलेत. आपल्याला अजून एक मॅच खेळायचं आहे, त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. मोरबे टीम क्षेत्ररक्षण सजवा. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 5 धावा धावफलकावर लागल्यात. आता चेंडू आणि धावांचं अंतर सांगायचं झालं तर 12 चेंडू आणि 20 धावा. 12 चेंडू 20 धावांचं हे समीकरण शेवटच्या क्षणाला पाहायला मिळाला. आलेला चौकार कोहली टीमसाठी संजीवनी देणारा असेल. अंकेश पांडव मोरबे टीमचे बिग सपोर्टर्स. अंकेश पांडव या मॅचचा आनंद घेत आहेत आणि मोरबे टीमनं जर हा सामना जिंकला ना तर अंकेश पांडव जे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांच्याकडनं 10,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. हे मोटिवेशन आहे. हे टीम मोरबे टीमला खरं तर प्रेरित केलं जाते, कारण काही वेळेला स्वतःला प्रेरित करण्यासाठी फक्त 3च शब्दांची गरज असते, हो मी करू शकतो. आणि आता मात्र इथे प्रेरित करण्याची सुरुवात झाली आहे. पूर्णपणे आर्ट स्किल दाखवावा लागेल दोन्ही टीम्सना. 12 चेंडू 20 धावा. गोलंदाज असेल तुषार शेळके आणि विशालसाठी हा चेंडू तुषारनं फेकलेला पहिला डॉट. जो विशाल मागच्या मॅच मध्ये 33 धावांची खेळी केली होती, जो विशाल ज्यानं मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय, त्या विशालला सुरुवातीपासून जखडून ठेवलंय गोलंदाज मोरबी टीमच्या गोलंदाजांनी. सेकंड ओव्हर तुषार ऑन गोलंदाजांच्या मार्कवर तयार आहे. विशाल एका बाजूला, एक हार्ड हिटर बॅट्समन हवेमध्ये केला लॉफ द बॉल. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, परंतु इथे मात्र जजमेंट चुकलं. सागरचं जजमेंट चुकलं. जास्तीत जास्त वेगानं झेलवर आला आणि तिथे मात्र झेल त्याच्या अगदी डोक्याच्या वरून मागे गेला. कारण तुमच्याकडे जजमेंट फार महत्वाचं असतं, चेंडूला जज करणं. अशा परिस्थितीमध्ये विशाल सारख्या फलंदाजाला जर तुम्ही संधी द्याल, मग त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही विशाल असा बॅट्समन. 2 धावा मिळाल्यात. फुलटॉस बॉल भिरकावून दिला. डेफिनेटली नो बॉल आहे, परंतु इथे तर सिंगल कंप्लीट केली. आणखी एक दुसरी धाव मिळते. टोटल धावा 3. नो बॉलचा इशारा आहे फ्री हिट. उघडा डोले बघा नीट, हा आहे फ्री हिट. फ्री हिट असेल विशालसाठी. 3 धावा मिळत आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आता मात्र 10 या आकड्यावर. 10 चेंडू 15 धावा. समीकरण अगदी जवळ आलंय. 10 चेंडू 15 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज तुषार पंचांना पार करून डाव्या हातानं गोलंदाजी करतोय. हा चेंडू पुन्हा हवेत केला. विशाल वारंवार हवेत. फ्री हिट आहे. फ्री हिटचा इथे चेंडू होता आणि तिथे देखील मिळतील 2 धावा. फ्री हिट संधी, नामी संधी मुक्तपणे खेळण्याची होती विशालसाठी आणि अशा परिस्थितीमध्ये 2 धावा मिळत आहेत. 9 चेंडू 13 धावांची गरज.
9 चेंडू 13 धावा हे समीकरण मात्र गुणतालिकेवर पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक्स विशाल जोपर्यंत खेळपट्टीवर तोपर्यंत कोहली टीम सुरक्षित. हलकासा तेढावलाय, खूप चांगला फटका लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण हार्दिक तिथे होता मात्र पाहता पाहता 2 धावा मात्र इथे कंप्लीट. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. आपण पाहिलं तर 2 धावेनं संघाची धावसंख्या वाढली आहे. आता समीकरण 8 चेंडू 11 धावा हे समीकरण पाहायला मिळतंय. खूप चांगली मॅच रंगते. आदरणीय सन्माननीय जीत करावकर आज आपण पाहतोय खूप चांगलं सहकार्य त्यांचंही लाभलंय आणि जीत करावकर आपलंही हार्दिक स्वागत. या व्यासपीठावर 8 चेंडू 11 धावांची गरज. ऑन स्ट्राईक विशाल. अगदी भूतकाळाच्या रडण्यापेक्षा वर्तमान काळाकडे जावं लागेल, लढावं लागेल. अवे फ्रॉम बॉडी अगदी मिडल स्टंप वरून चेंडू झपकन बाहेर निघाला. डॉट बॉलची समाप्ती. 7 चेंडू 11 धावा. हा चेंडू फार महत्वाचा असेल. या चेंडूवर भवितव्य दोन्ही टीमचे असे निर्भीड असतील. 7 चेंडू 11 धावा. झगडावं लागेल, भिडावं लागेल. भिरकावून दिलाय चेंडू मध्ये हवेमध्ये आहे. बराच काल सिंगल तर कंप्लीट झाली आहे आणि एका धावेवर समाधान मानलं जाते. विशाल स्वतःकडे स्ट्राईक घेणार. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी. ओव्हर नवीन असेल, षटक नवीन असेल आणि गरज असेल 10 धावांची. 6 चेंडू 10 धावांची गरज. मॅचचा आनंद घेताना आमचे सारे लाडके प्रेक्षक, आई ग्रुपचे अध्यक्ष अर्थातच कैलासभाई म्हात्रे या मॅचचा आनंद घेत आहेत. अर्थातच पॅराडाईज ग्रुपचे ओनर जितूभाई देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. सारे मित्र परिवार अगदी मैदानाच्या बाजूला एक मेजवानीचा आस्वाद घेता घेता या मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचंही हार्दिक स्वागत. चला 6 चेंडू 10 धावांची गरज. स्पीडअप करायचं आहे मोरबे टीम, जास्त वेळ घेऊ नका करणार. एक मॅच अजूनही खेळायचं आहे. 5:18 झालेत. नेवाली संघाचा संघनायक राजेश कातारा आपण लगेच या इथे. आपणही प्रेझेंट राहा जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचं कमी अर्थातच वेळ जास्त जाणार नाही. 6 चेंडू 10 धावांची गरज. 6 चेंडू 10 धावांची गरज. जय नानोबा ट्रॉफी 2023 अगदी खूप चांगलं मैदान. आयोजक कमिटीच्या वतीनं नेवाले टीमला वारंवार या ठिकाणी आता आम्ही अनाउन्समेंट करीत आहोत की आपण कर्णधार इथे येऊन राहायचं आहे. 6 चेंडू 10 धावांची गरज. मॅच रफ अँड टफ स्थितीत पाहायला मिळते. नक्कीच आता कोण या स्पर्धेमध्ये टिकून राहणार, कोण या मॅच मध्ये जिंकणार, परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करावं लागेल. विशाल जो सलामीचा फलंदाज अजूनही तळ ठोकून खेळपट्टीवर सज्ज आहे. गोलंदाज आहे मंगेश नावडेकरचा पहिला बॉल विशाल साठी शॉर्ट पिच. त्यानं विरकावून दिलाय डीप फाईन लेगला. पहिल्या बॉलवर खणखणीत चौकार. जे नक्कीच कैलासदादांचं हे संगीत फेब्रुवारी महिन्यामध्ये डे नाईट स्पर्धेचं आयोजन एक चांगले आयोजक. परंतु इथे मात्र मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाली आहे. 6 चेंडू 10 धावांची गरज असताना विशालनं ठोकलेला तो चौकार. आता समीकरण बदलतंय. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज. पहा मित्रांनो, पक्षी जेव्हा जिवंत असतो तेव्हा तो किड्या मुंग्यांना खातो, पण जेव्हा पक्षी मरण पावतो तेव्हा तेच किडे मुंग्या त्या पक्षाला खातात. ही वेळ असते. ही वेळ कधीही बदलेल, कोणी सांगू शकत नाहीये. इथे वेळ बदलत चालली आहे. पुन्हा एकदा इट्स अ ग्रेट हिट. गेम इज फिनिश. ज्या विशालचा सोडला होता झेल त्याच विशालनं हा मॅच फिनिश केलाय. सामना जिंकतोय स्वर्गीय नितीन नाईक 11 कोहली संघ विजयी. भारत